हॅलो, हाय, नमस्कार. 100.1 FM आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरनं तुम्ही ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम युववाणी. युववाणीमध्ये आज आपण ऐकत असतो यशोदर्पण. यशोदर्पणमध्ये आपण स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड चालू घडामोडींवर चर्चा करत असतो. आज या कार्यक्रमात आम्ही आहोत तुमच्यासोबत. मी प्रीती. आणि मी तुषार. मागच्या यशोदर्पणपासून आपण नवीन सेगमेंट ॲड केलेला आहे. वृत्तवेध, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी, व्यक्तिवेध यांच्यासोबतच चौथा सेगमेंट आहे आझादी का अमृत महोत्सव. या नवीन सेगमेंटमधनं आपण आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासावर नजर टाकणार आहोत, अर्थातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास समोर ठेवून. हो, चला तर मग सुरुवात करूयात आपल्या यशोदर्पणला पहिल्या सेगमेंटपासून, वृत्तवेधपासून. तो ऐका प्रीतीकडून. यशोदर्पण. यशोदर्पण. आज वृत्तवेधमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातल्या इतिहासातल्या प्रभावी स्त्रिया. काशीबाई कानिटकर आणि डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे असं मला वाटतं. त्यामुळे फक्त स्पर्धा परीक्षांसाठी नाही, इन जनरल आपल्याला ही नावं माहिती असायला हवीत. सुरुवात करणार आहोत काशीबाई कानिटकर यांच्यापासून. 1861 मधला सातारा जिल्ह्यातल्या आष्टे या गावाचा त्यांचा जन्म होता आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण अजिबात झालेलं नव्हतं. त्यांचा विवाह गर्भश्रीमंत आणि इंग्लिश वाङ्मयाशी ओळख असलेल्या गोविंदराव कानिटकरांशी झाला. त्यांच्या तुलनेत काशीबाई अशिक्षित आणि दिसायलाही सामान्य होत्या. गोविंदराव कानिटकरांच्या आजोबांनी ह्या लग्नाचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांच्या विरुद्ध बोलायची गोविंदरावांची हिंमत नव्हती. काशीबाई पुढे शिकल्या, ते भीतीपोटी शिकल्या. आपण शिकलो तरच आपला संसार होईल ही त्यांना भीती होती आणि पुढे मात्र शिक्षणात त्यांना चांगला रस तयार झाला. जॉन स्टुअर्ट मिल यांचं पुस्तक आहे सब्जेक्शन ऑफ वुमेन लिबरेशन. हे पुस्तक गोविंदरावांनी आपल्या पत्नीला म्हणजे काशीबाईंना समजावून सांगितलं. पुण्यात कुठंही व्याख्यान असलं की गोविंदराव व्याख्यानाला जायचे आणि भाषणाचा गोषवारा काशीबाईंना सांगायचे. प्रार्थना सभेची स्थापना झालेली होती आणि या सभांना दोघेही हजेरी लावायचे. अशा प्रकारे काशीबाईंनी शिक्षण घेतलं आणि पुढे स्वतः लिहायला लागल्या आणि पुढच्या काळात एक मनोरंजनात्मक लिहिणारी एक यशस्वी लेखिका म्हणून मान्यता पावल्या. एवढंच नाही तर बुद्धिमान स्त्री आणि सामाजिकतेचं भान असलेली स्त्री म्हणूनही मान्यता पावल्या. हरिनारायण आपटे आणि गोविंदराव काशीबाई यांच्या काव्यशास्त्र विनोदावर चर्चा चालायच्या. कादंबरीकार हरिभाऊ आपटे आपल्याला माहिती आहेतच, त्यांचा आणि काशीबाईंचा छान पत्रव्यवहार सुद्धा चालायचा. काशीबाईंचा कल हा थिओसॉफिस्ट तत्वज्ञानाकडे होता. त्यांनी रंगराव ही कादंबरी 1903 साली लिहिली. पालखीचा गोंडा ही 1928 मध्ये कादंबरी लिहिली आणि या दोन्ही कादंबऱ्या त्या काळात विशेष गाजलेल्या होत्या. काशीबाईंनी स्त्रियांचं शोषण करणाऱ्या पुरुषी व्यवस्थेवर या कादंबरीच्या माध्यमातून हल्ले केलेले आहेत. 1889 मध्ये त्यांनी आनंदीबाई जोशींचं चरित्र सुद्धा लिहिलं आणि चरित्र लेखिका म्हणून सुद्धा त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्यांनी भरपूर कथा लिहिलेल्या आहेत. चांदण्यातला गप्पा हा त्यांचा प्रकाशित झालेला कथासंग्रह आहे. त्यांच्या काही कथांची नावं बघणार आहोत. शिसवी पेटी, मारुतीचा प्रसाद, वनवास, सारसबाग आणि लावण्यवती. धर्मजागृती या मासिकातनं त्यांच्या काही कथा प्रसिद्धही झालेल्या होत्या. पूर्वीच्या स्त्रिया आणि हल्लीच्या स्त्रिया हा निबंध त्यांनी लिहिलेला होता पतीच्या आग्रहास्तव आणि सुबोध पत्रिकेत प्रकाशित सुद्धा केलेला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या इतिहासात स्त्रियांचं योगदान हा विषय निघाला तर त्यात काशीबाई कानिटकर हे नाव यायलाच हवं असतं. यानंतर बघणार आहोत डॉक्टर रखमाबाई राऊत. रखमाबाई दादाची खटल्यानं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं होतं एकेकाळी. त्याची स्टोरी थोडक्यात सांगते. 1874 मध्ये म्हणजे रखमाबाई 11 वर्षांच्या असताना 19 वर्षांच्या दादाजी ठाकूर यांच्यासोबत त्यांचा विवाह करून देण्यात आलेला होता. विवाहाच्या वेळी ठरलं की विवाहानंतर रखमाबाई काही दिवस माहेरीच राहतील आणि त्या काळात त्यांच्या मिस्टरांनी शिक्षण घ्यायचंय. शिक्षणाच्या काळात त्या दोघांचे काही संबंध चाललेले नव्हते आणि पुढे आपल्या बायकोनी आपल्या घरी यावं असा निरोप दादाजींनी पाठवला. पण रखमाबाईंनी त्याला नकार दिला.
तेव्हा दादाजींनी सॉलिसिटर्समार्फत नोटीस पाठवली आणि रखमाबाईंनी त्याला दाद दिली नाही. त्यानंतर दादाजींनी 1884मध्ये कोर्टात सरळ दावा ठोकला की रीतसर विवाह झालेल्या आपल्या पत्नीनं आपल्या घरी राहायला यावं. एका वर्षानंतर मुंबईच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांच्यासमोर खटला चालला आणि रखमाबाईंचं म्हणणं होतं की मी लहान होते, नकळत्या वयात होते आणि तेव्हा माझा विवाह लावून देण्यात आलेला होता, तो काही मला मान्य नाही. दादाजींनी कबूल केलेलं होतं की मी शिक्षण घेईन, पण त्यांनी शिक्षण काही घेतलेलं नाही आहे. शिवाय ते अशक्त आहेत, आजारी आहेत आणि मला त्यांच्याशी संसार करायचा नाही आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयानं रखमाबाईंच्या बाजूनं निकाल दिला. या खटल्यात रखमाबाईंच्या बाजूनं वकिली केलेली होती न्यायाधीश तेलंग यांनी. या निकालावर दादोजींनी वरच्या कोर्टात अपील केलं आणि यावेळी रखमाबाईंच्या बाजूनं बॅरिस्टर फिरोज शाह मेहता यांनी कामकाज पाहिलं होतं. या निकालानुसार रखमाबाईंना दादाजींकडे जाणं भाग होतं. न गेल्यास 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना होणार होती. शिवाय दादाजीला खटला चालवण्यासाठी सगळा खर्च द्यावा लागणार होता. हा खटला सुरू असतानाच ॲडव्होकेट या वृत्तपत्रात दादोजींनी आपली बाजू मांडणारं एक पत्र प्रसिद्ध केलं. या पत्राला प्रत्युत्तर म्हणून रखमाबाईंचं पत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालं आणि त्याच्यात रखमाबाईंनी आपली बाजू मांडली. तेलंग, आगरकर, लोकहितवादी यांनी शास्त्र, स्मृती याच्यातले दाखले घेऊन स्त्रियांच्या हक्काचं समर्थन केलेलं होतं. शेवटी 1887मध्ये रखमाबाई संरक्षण समितीची स्थापना झाली. रखमाबाईंवर अन्याय झालेला आहे आणि तो दूर झाला पाहिजे, त्याच्यासाठी जनमत तयार झालं पाहिजे आणि त्यासाठी निधीही जमवला पाहिजे. या कामासाठी या समितीनं पुढाकार घेतला आणि या समितीमध्ये प्रामुख्यानं ब्रिटिश लोक होते. पण शेवटी या केसमध्ये तडजोड झाली. तुरुंगवास भोगायची रखमाबाईंची तयारी होती, पण त्यांना तुरुंगात जावे न लागता काही मार्ग निघाल्यास बघावं असा त्यांच्या हितचिंतकांनी प्रयत्न केलेला होता. शेवटी यशस्वी तडजोड झाली. रखमाबाईंनी दादाजींना खटल्याच्या खर्चाबद्दल 2,000 रुपये द्यावेत आणि त्या बदल्यात न्यायालयात भांडून रखमाबाई विरुद्ध मिळवलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये असं या दोघांनीही मान्य केलं आणि 1888मध्ये ही तडजोड मान्य झाली. हा खटला संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत दादाजींनी दुसरं लग्न केलं, पण रखमाबाईंनी मात्र दुसरं लग्न करायचा विचारही मनात आणला नाही. त्यापुढे वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेल्या. LRPPNL, MRCS या वैद्यकशास्त्रातल्या पदव्या त्यांनी घेतल्या. प्रसूतीशास्त्र, दंतवैद्यक, बालरोग चिकित्सा यांच्यामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य होतं. स्त्रियांनी घरी बाळंतपण करणं कसं धोक्याचं आहे याचा प्रचार त्यांनी त्यावेळी केलेला होता. 1890च्या सुमारास लंडन विद्यापीठाची MD ही पदवी मात्र त्यांना घेता आल्या नाही, कारण ते विद्यापीठ तेव्हा स्त्रियांना प्रवेशच देत नव्हतं. तेव्हा त्या ब्रुसेल्सला गेल्या आणि तिथल्या विद्यापीठाची MD पदवी घेतली. अशा त्या जिद्दीच्या होत्या. 1907मध्ये स्त्रियांसाठी कार्य करण्यासाठी त्या वनिता विश्राम या नावाची संस्था त्यांनी काढली. अस्पृश्यता निवारणाचं कामसुद्धा केलं आणि पहिल्या महायुद्धातल्या भारतातल्या वैद्यकीय कामासाठी रेड क्रॉस सोसायटीनं त्यांना पदकसुद्धा दिलेलं होतं. ब्रिटिशांनी त्यांना कैसर-ए-हिंद या पुरस्कारानं गौरवलं आणि 1955मध्ये त्यांचं निधन झालं. नोकरी करताना किंवा सेवानिवृत्तीनंतरही त्यांची कोणी दखल घेतली नाही. फक्त खटल्यामुळे त्यांचं नाव गाजलं. रखमाबाईंचा खटला संपल्यानंतर त्यांचं उर्वरित आयुष्य कसं गेलं याच्याबद्दल आपल्याला काहीही वाचायला मिळत नाही, पण त्यांनी लिखाण मात्र भरपूर केलेलं होतं. हिंदू लेडी या नावानं त्यांनी लिखाण केलेलं होतं. डॉक्टर म्हटल्यावर आपल्याला फक्त आनंदीबाई जोशींचंच नाव आठवतं, पण डॉक्टर रखमाबाई राऊतांना मात्र आपण विसरलेलो असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या स्त्रियांची नावं मानानं घेतली जातात त्यातल्या ह्या दोघीजणी होत्या काशीबाई कानिटकर आणि डॉक्टर रखमाबाई राऊत. यानंतर ऐकणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी तुषारकडून. हॅलो अगेन. तुम्ही ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. युववाणी कार्यक्रमात आपण ऐकत आहात यशोदर्पण. यशोदर्पणमध्ये पुढे जाणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींसोबत. यामध्ये सर्वात अगोदर पाहूयात सुजलाम मोहीम. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या सोहळ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं 100 दिवस चालणाऱ्या सुजलाम या मोहिमेला प्रारंभ केला आहे. देशभरातल्या गावांना अल्पावधीतच वेगाने ODF+ हा दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करून देणं हा या मोहिमेचा प्रयत्न आहे. गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवून अधिकाधिक गावं हागणदारी मुक्त म्हणजेच ODF+ करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत गावांमध्ये पुनर्वापरासाठी योग्य सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे,
त्याचबरोबर आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासह पाणवठ्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी देखील सहाय्य केले जाणार आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावणं आणि गावांमध्ये किंवा गावांच्या बाहेरील भागात पाण्याची साठवणूक प्रमुख समस्या आहे आणि या मोहिमेमुळं सांडपाणी व्यवस्थापनाला मदत होईल आणि पर्यायानं पाणवठे पुनरुज्जीवित होण्यास मदत होणार आहे. याशिवाय या मोहिमेमुळं सामुदायिक सहभागातून स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमांची गती वाढेल आणि त्यातून ODF+ या उपक्रमांविषयी जागरूकता वाढेल. या मोहिमेअंतर्गत गावांमध्ये आयोजित करण्यात येणारे काही उपक्रम असे आहेत. सद्य परिस्थितीचं विश्लेषण करण्यासाठी सामुदायिक सल्लामसलत, मुक्त बैठका आणि ग्रामसभा आयोजित करणं, हागणदारीमुक्त गाव कायम तसंच राखण्यासाठी आणि वापरायोग्य सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक संख्येने शोष खड्ड्यांची निर्मिती करण्यासाठी ठराव मंजूर करणं, शाश्वतता आणि खड्डे बांधणीशी संबंधित उपक्रम राबवण्यासाठी 100 दिवसांची योजना विकसित करणं, आवश्यक संख्येत शोष खड्डे तयार करणं, त्याचबरोबर सामुदायिकरित्या एकत्र येऊन आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहांची पुनर्निर्मिती करणं आणि गावातील सर्व नवीन घरांमध्ये शौचालय उपलब्ध असल्याची खातरजमा करणं या उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. अशा या सुजलाम मोहिमेला म्हणजेच ODF सस्टेनेबिलिटी अँड सुजलाम मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये जाऊयात पुढच्या घडामोडीकडं. सध्या भारत सरकारचे नवीकरणीय ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठीचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये विशाखापट्टणम येथे देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत झाला आहे. NTPC लिमिटेड, जी पूर्वीची राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ होतं, या सार्वजनिक कंपनीनं आंध्र प्रदेश राज्यातल्या विशाखापट्टणम इथं हा देशातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. सिंहाद्री औष्णिक वीज निर्मिती केंद्रालगत असलेल्या जलाशयाच्या पृष्ठभागावर 25 मेगावॅट क्षमतेचा देशातला सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. 2018 साली केंद्रीय सरकारनं अधिसूचित केलेल्या फ्लेक्झिबिलायझेशन योजनेच्या अंतर्गत उभारला जाणारा हा पहिलाच सौर प्रकल्प आहे. हा सौर प्रकल्प जलाशयात तब्बल 75 एकर क्षेत्रावर पसरला आहे. प्रकल्पात 1 लाखांहून अधिक सौर पटले म्हणजेच सोलार PV प्रस्थापित करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळं 7,000 कुटुंबांना वीज पुरवण्यात मदत होणार आहे. तर दरवर्षी किमान 46,000 टन इतका कार्बन डायऑक्साईड वायूचं उत्सर्जन टाळता येणार आहे. बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे पाणी घेऊन 2000 मेगावॅट वीज निर्मिती करणारा कोळसा आधारित सिंहाद्री प्रकल्प हा पहिलाच औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे, जो 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. हा प्रकल्प उभारणाऱ्या NTPC लिमिटेड या कंपनीविषयी माहिती पाहूयात. NTPC लिमिटेड ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय आहे नवी दिल्ली इथं आणि या कंपनीचे अध्यक्ष आहेत गुरदीप सिंग. NTPC या कंपनीची काही उद्दिष्ट पाहूयात. स्वतःची ऊर्जा सघन उद्दिष्ट म्हणजेच एनर्जी कॉम्पॅक्ट गोल्स जाहीर करणारी NTPC ही जागतिक पातळीवरची मोजक्या संस्थांपैकी एक संस्था आहे. 27 जून 2021 रोजी NTPC लिमिटेड कंपनीनं ही उद्दिष्ट जाहीर केली आहेत. 66,900 मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमतेसह NTPC कंपनीकडं 29 नवीकरण ऊर्जा प्रकल्पांसह 71 वीज केंद्र आहेत. NTPC कंपनीनं 2032 सालापर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचं लक्ष ठेवलं आहे. सध्या 5 गिगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्पांसह कंपनीची 17 गिगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे आणि या NTPC लिमिटेड कंपनीनंच विशाखापट्टणम इथं देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत केला आहे. या होत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. तुम्ही ऐकत आहात यशोदर्पण आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून. यशोदर्पणचा यानंतरचा सेगमेंट आहे व्यक्तिवेध, तो ऐका प्रीतीकडून. धन्यवाद तुषार. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण आत्ताच ऐकलात तुषारकडून. यानंतर सुरू करणार आहोत आपलं पुढचं सदर व्यक्तिवेध. यामध्ये आपण चर्चा करत असतो अशा व्यक्तींची ज्या सध्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही ना काहीतरी कारणामुळे चर्चेत आहेत. यात सुरुवातीला बघणार आहोत प्राजक्त देशमुख. प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झालाय. नाटकाची संहिता 2018 पुस्तक रूपात आलेली होती आणि या संहितेला 2020 सालचा युवा पुरस्कार देण्यात आलाय. हा पुरस्कार 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकालाच प्रदान करण्यात येतो. प्राजक्त देशमुख यांच्यासोबत
श्याम बंडोपाध्याय यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे. ते बंगाली भाषेतले लेखक आहेत आणि पुराण पुरुष या त्यांच्या पुस्तकासाठीचा हा सन्मान आहे. पुस्तकाचं परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती असते. यात 3 सदस्य असतात. या समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, कथालेखिका आशा बागे आणि साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचा समावेश होता. आणि या समितीनं दिलेल्या निकालानुसार प्राजक्त देशमुख यांच्या देव बाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत खुर्शीद शेख आणि उमेश खोसे. भारत सरकारच्या वतीनं दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त अध्यापनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात येतं. आणि 2021 या साली 44 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि या 44 जणांमध्ये महाराष्ट्राच्या 2 जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचा सुद्धा समावेश आहे. गडचिरोलीमधल्या सिरोंचा तालुक्यातल्या शाळेतले शिक्षक खुर्शीद शेख आणि उस्मानाबादमधले रघुनाथ खोसे यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. उमेश खोसे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या कडदोरामधले जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक आहेत. करोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन डिजिटल डिव्हाइड भरून काढण्याचं काम खोसे यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना शिकता यावं याच्यासाठी त्यांनी 51 ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली आहे. मुलांना त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओजच्या सहाय्यानं ऑफलाईन पद्धतीनं ऑनलाईन शिक्षण घेता येतं. या गावांमधल्या तांड्यांवरच्या मुलांना त्यांनी बंजारा बोलीभाषेत त्यांना समजेल असं इयत्ता 1लीचं पुस्तकसुद्धा अनुवादित केलं आहे. हा पुरस्कार उमेश खोसेंना सुद्धा मिळाला आहे. महाराष्ट्रातल्या छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या सिरोंचा तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. आणि त्यांनी शिक्षणात कायमच नवीन नवीन उपक्रम केलेले आहेत आणि शाळेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी त्यांनी आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि मूल्याधारित शिक्षणावर जास्त भर दिला. विद्यार्थ्यांना संवेदनशील, वक्तशीर आणि जबाबदार बनण्यासाठी बरेच शैक्षणिक उपक्रमसुद्धा राबवले आणि त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र कामसुद्धा करायला लावलं. तर अशा या उमेश खोसे आणि खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 हा जाहीर झालेला आहे. त्यामुळे हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. आजादी का अमृत महोत्सव. यशोदर्पण या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवात करणार आहोत आझादी का अमृत महोत्सव या आपल्या नवीन सेगमेंटला. आझादी का अमृत महोत्सव यामध्ये आपण आपल्या गौरवशाली इतिहासावर नजर टाकत असतो स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगानं. आज यामध्ये आपण बघणार आहोत मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 सालचा. (1906) आणि 1907 ही 2 वर्षे ब्रिटिशांना भारतावरची पकड मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाची ठरली असं आपण म्हणू शकतो. 1906 मध्ये सिमल्यात शिष्टमंडळाची बैठक झाली होती. 1906 सालीच 30 डिसेंबर या दिवशी मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि 1907 साली 26 डिसेंबरला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली. ही फूट कशी पडली तर 1906च्या अधिवेशनात 4 ठराव पारित केले गेलेले होते. स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज 2007 साठी सुद्धा हेच ठराव पारित करावे अशी अरविंद घोष यांची मागणी होती. म्हणजे पूर्ण जहाल गटाची मागणी होती. पण मवाळ गटाला हे मात्र मान्य नव्हतं. मवाळ यांचे नेते होते फिरोजशाह मेहता आणि त्यांना हे ठराव पारित होऊ द्यायचे नव्हते. जहालांच्या वतीनं टिळक आणि मवाळांच्या वतीनं गोखले या दोघांनीही या दोन्ही गटात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला, कारण या दोघांनाही या राष्ट्रीय चळवळीमध्ये फूट पडू द्यायची नव्हती. काँग्रेस जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत ती ब्रिटिशांना चांगलं तोंड देऊ शकत होती, पण त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून रासबिहारी घोष यांची निवड झालेली होती आणि ते मवाळ नेते होते, त्यामुळे त्यांना विरोध झाला.
दोन्ही गट अधिवेशनाच्या तयारीनिशी आलेले होते आणि थोड्याच वेळात जवळपास 1600 प्रतिनिधींनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. अक्षरशः खुर्च्यासुद्धा फेकायला सुरुवात झाली आणि याच दरम्यान कुणीतरी फेकलेला बूट व्यासपीठावर फिरोजशाह मेहता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी बसलेले होते त्यांना लागला. त्यामुळे मवाळ्यांना अर्थातच राग आला आणि त्यांनी जहाल गटाची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा ठराव पारित केला. यामुळे जहाल आणि मवाळ या दोघांचाही नुकसान झालं आणि फायदा झाला ब्रिटिशांचा. ब्रिटिशांनी लगेच विरुद्ध दडपशाही सुरू केली. टिळकांना 6 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली, ते मंडालेला गेले. अरविंद घोष यांना क्रांतिकारी कट खटल्यात गोवण्यात आलं. त्यातून ते निर्दोष सुटले, पण त्यांनी नंतर राजकारण सोडलं आणि ते पॉंडिचेरीला अध्यात्माच्या अभ्यासासाठी निघून गेले. बिपिनचंद्र पाल यांनी सुद्धा राजकारणात तात्पुरता संन्यास घेतला. लाला लजपतराय आधी लंडनला गेले आणि नंतर अमेरिकेला गेले. ते फार मोठ्या काळासाठी गेले. हकालपट्टी झालेल्या तरुणांचा काँग्रेसवरचा विश्वास उडायला लागला. त्यामुळे सुरतेची फूट आणि मुस्लिम लीगची स्थापना या दोन्हीही घटना ब्रिटिशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्यांची ती नीतीच होती, फोडा आणि राज्य करा. काँग्रेसच्या मवाळ नेत्यांना आणि मुस्लिमांना त्यांनी आपल्या बाजूनं वळवण्यासाठी या 2 घटनांचा फार चांगलाच उपयोग करून घेतला. या दोघांनाही त्यांना सुधारणांचं गाजर दाखवायचं होतं. त्यासाठी आला भारतीय परिषदांचा कायदा 1909 सालचा. हे विधेयक मोर्ले आणि मिंटो यांच्या एकत्रित प्रयत्नांनी तयार करण्यात आलं होतं आणि म्हणून त्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 असं म्हणतात. तर या कायद्यानं आता काय काय तरतुदी करण्यात आल्या होत्या ते बघणार आहोत. मोर्ले आणि मिंटो कायदा 1909 या कायद्यानं केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा विस्तार केला आणि या कायदेमंडळाच्या अधिकारात देखील वाढ केली. यातल्या केंद्रीय कायदेमंडळात काय बदल केले तर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात टोटल 9 सदस्य असतील अशी तरतूद केली. म्हणजे 1 गव्हर्नर जनरल, 7 साधारण सदस्य आणि 1 असाधारण सदस्य. केंद्रीय कायदेमंडळात जास्तीत जास्त 69 सदस्य असतील अशी तरतूद केली. पण या 69 मध्ये 37 लोक सरकारी असतील आणि 32 गैरसरकारी असतील. म्हणजे या सुधारणांमधून सुद्धा ब्रिटिश सरकारनं केंद्रीय कायदेमंडळात आपली पकड आहे तशीच ठेवली. बहुमत आपल्याच बाजूने पडेल अशी खबरदारी घेतली. त्यानंतर प्रांतिक कायदेमंडळांमध्ये काय बदल केले तर गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची संख्या 4 केली, बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता यासाठी. आणि प्रांतिक कायदेमंडळांमध्ये मात्र गैरसरकारी बहुमत निर्माण केलं. म्हणजे सरकारकडून अपॉइंट केलेले लोक कायदेमंडळावर कमी असतील. या कायदेमंडळांना काही अधिकार दिले होते जे याआधी दिलेले नव्हते. सदस्यांना आता चर्चेचा आणि पुरवणीचा प्रश्न विचारण्याचा हक्क या कायद्यानं दिला. अर्थसंकल्पावर चर्चेसाठी देखील काही तपशीलवार नियम केले. त्यातला पहिला होता की सदस्यांना अर्थसंकल्पावर मतदान करण्याचा अधिकार नव्हता. आता अर्थसंकल्पावरचं मतदान किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहितीच आहे, पण हा अधिकार इथे टाळलेला होता. पण त्यातल्या मुद्द्यांवर चर्चेसाठी ठराव मांडण्याचा अधिकार दिला होता. वित्तीय विवरणपत्र कायदेमंडळात मांडण्यापूर्वी समितीकडे पाठवण्याची तरतूद होती. सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी सुद्धा नियम केले होते आणि या मुद्द्यांवर मात्र सदस्यांना चर्चा करण्याचा, ठराव मांडण्याचा आणि मतदान करण्याचा देखील हक्क दिलेला होता. पण हे ठराव मांडण्याला संमती नाकारण्याचा अधिकार कायदेमंडळांच्या अध्यक्षांना होता आणि हा ठराव पारित झाला तरी तो सरकारवर बंधनकारक नव्हता. म्हणजे एकंदरीत या अधिकाराचा काहीही उपयोग नव्हता. आणि असेही काही विषय होते ज्यांच्यावर सदस्यांना चर्चाही करण्याचा अधिकार ठेवलेला नव्हता. फॉर एक्झाम्पल, भारत सरकारचे परकीय संबंध, संस्थानिकांशी संबंध, न्यायालयाच्या अधीन असलेले मुद्दे, त्याचबरोबर रेल्वेवरचा खर्च आणि कर्जावर व्याज किती भरावं लागतंय असे काही महत्त्वाचे मुद्दे. आणि हा असा होता 1909 सालचा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. मग या कायद्याचं आपल्या इतिहासात काय महत्त्व आहे याचं मूल्यमापन ऐका प्रीतीकडून. एक प्रकारचं सुधारणांचं गाजर जरी मोर्ले मिंटो सुधारणांमधून दाखवलेलं असलं तरी सुद्धा आपल्या इतिहासात या कायद्याचं महत्त्व आहे.
कारण या कायद्यानं पहिल्यांदाच निवडणुकीचं तत्त्व मान्य केलं. 1910 ते 1918 या 8 वर्षांच्या कालावधीत लोकप्रतिनिधींनी म्हणजे कायदेमंडळातल्या लोकांनी 168 ठराव मांडले. त्यातले फक्त 24च मान्य झाले. 76 फेटाळले गेले, 68 ठराव मागे घेतले गेले, 5 खाजगी ठराव विधेयकांमध्ये रूपांतरित झाले. या सगळ्यातून झालं काय? तर भारतीय प्रतिनिधींना प्रशिक्षण मिळत गेलं. याचा निश्चितच फायदा झाला आणि या कायद्याला मर्यादा तर होत्याच. या सुधारणा मवाळांच्या सुद्धा अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाहीत आणि या कायद्याच्या मर्यादा आणि दोषच मोठे होते. त्यात काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती. त्यामुळे सरकार हात आखडता घेणार हे फार उघड होतं. निवडणुकीचं तत्त्व मान्य केलं हे खरं आहे, पण अतिशय अप्रत्यक्ष होत्या निवडणुका. त्याला भरपूर चालण्या होत्या. शहरातल्या आणि खेड्यातल्या करदात्यांना प्रतिनिधी अप्रत्यक्षपणे निवडून देणार. हे प्रतिनिधी प्रांतिक कायदेमंडळातले काही प्रतिनिधी निवडून देणार. प्रांतिक कार्यमंडळाचे सदस्य केंद्रीय कायदेमंडळातले सदस्य निवडून देणार. असे 4 स्तर होते निवडून देण्याचे सुद्धा. आणि एवढं करून सुद्धा सरकारी बहुमत कायम ठेवलेलं होतं. मताचा अधिकार फार असमान होता. मतदारसंघांमध्ये पात्रता वेगवेगळी होती. मुळात सुधारणांची मागणी भारतीयांनी कशासाठी केली होती? खास करून काँग्रेसमधल्या मवाळ राजकारण्यांनी, की भारताला जबाबदार नेतृत्व मिळावं. म्हणजे प्रत्यक्षपणे निवडून आलेल्या प्रतिनिधींना सरकार निवडायचा अधिकार पाहिजे, चर्चा करायचा अधिकार पाहिजे, सरकारवर टीका करायचा अधिकार पाहिजे, सदस्यांना ठराव मांडता आला पाहिजे, फेटाळता आला पाहिजे, अशी साधारण अपेक्षा होती. पण भारतीय संसदीय व्यवस्था स्थापन करणे हा आपला अजिबात उद्देश नाही आहे, हे लॉर्ड मोर्ले यांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं. आणि या कायद्यानं एक फार मोठी डोकेदुखी आपल्यासाठी तयार केली, ती म्हणजे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ. मुस्लिमांना फक्त स्वतंत्र प्रतिनिधित्व नाही, तर ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी दिलेल्या सेवांच्या परिणामस्वरूप लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व त्यांना मिळालं. आणि ब्रिटिशांना हेच करायचं होतं. भारतीय समाज एकत्र होता. या समाजात त्यांना जास्तीत जास्त फूट पाडायची होती. त्याचा जास्तीत जास्त फायदा त्यांना घ्यायचा होता. गांधीजींचं स्पष्ट मत होतं की मोर्ले मिंटो सुधारणा आपल्या नाशाचं कारण ठरलेलं आहे. के.एम. मुन्शी म्हणाले की या सुधारणांनी उदयोन्मुख लोकशाहीला भोसकलंय. जवाहरलाल नेहरू म्हणाले की स्वतंत्र मतदारसंघांमुळे मुस्लिमांच्या सभोवती राजकीय अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे उर्वरित भारतापासून ते वेगळे पडलेत आणि शेकडो वर्षांपासून चालू असलेल्या एकात्मिकीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. लॉर्ड मोर्लेंनी लॉर्ड मिंटोला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की स्वतंत्र मतदारसंघ देऊन आपण ड्रॅगनचे दात पेरत आहोत. त्याचा हंगाम निश्चितच कटू असेल. वी आर सोविंग ड्रॅगन्स टीथ अँड द हार्वेस्ट विल बी बिटर. त्यामुळे झालं काय की बाकीच्या समुदायांनी सुद्धा आपण मुस्लिमांपेक्षा कशी चांगली सेवा दिली आहे हे ब्रिटिश साम्राज्याला पटवायला सुरुवात केली आणि बाकीच्या समुदायांनी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळं आणि भारतीय समाजात फूट पाडायच्या ब्रिटिशांच्या धोरणामुळं 1919ला शिखांना वेगळा मतदारसंघ मिळाला. 1935च्या कायद्यात ख्रिश्चन, युरोपियन आणि अँग्लो इंडियन या तिघांना वेगळे मतदारसंघ दिले गेले. असा हा 1909 सालचा कायदा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आजादी का अमृत महोत्सव. चला, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपते. आपल्याला थांबावं लागतंय. आजचा युववाणी कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. संपर्कासाठी आमचा ईमेल आय डी आहे dutyroomahmadnagar@gmail.com. याशिवाय आकाशवाणी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा आहे AIR अहमदनगर या नावानं. या सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. 4 सप्टेंबरची MPSCची कंबाईनची परीक्षा बरेच जण देत आहेत. तुम्हा सगळ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अशा प्रकारे यशोदर्पणमधून मी तुषार आणि मी प्रीती तुम्हा सर्वांचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी यशोदर्पणमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. नमस्कार. बाय. सायुनारा.